हाय, कसे आहात? लाल परीला थोडा झटका आणि थोडा फटका मारून निघालोय, तर कुठे जातोय हे तर कळालंच असणार तुम्हाला। आणि हो, हा रस्ता बघा किती सुंदर आहे। एरवी गच्च भरलेले रस्ते आता लगेच माश लागतच खाली झालेले आहे। उन्हाची तीव्रता बऱ्यापैकी आहे। यावेळेस असं वाटतंय नाही की उन्हाळा हा खूप जास्त असणार आहे। उन्हाला बघून बाहेर अजिबात पडावंसं वाटत नाही, पण किती घरात बसून तरी राहणार आपण। आणि ऊन आणि गरमी आहे म्हणून आम्ही घेतली आता ही कुल्फी। मस्त छान लागते कुल्फी, मावा कुल्फी आहे। मला ना बाकी कुल्फी किंवा आईस्क्रीम पेक्षा ना ही कुल्फी जी आहे मावाची ती खूप आवडते। छान टेस्ट लागते, एकदम मस्त वाटते। आपल्याला पण आवडते का ही कुल्फी? आणि जास्त दूर जायचं नसल्यामुळे ना आम्ही विंडो वगैरे लावलेलं नाही आहे, असंच जातोय। आणि बघा आपण रस्ता किती सुंदर दिसतोय, म्हणजे एरवी हा रस्ता जो आहे ना तो खूप गच्च भरलेला असतो, जो वाकडकडे जाण्याचा रस्ता आहे ना तो। पण आत्ता बघा आपण हा रस्ता किती खाली आहे आणि आता थोडेच लोक दिसत आहे, गाड्या दिसत आहे रस्त्यांवर। आणि तुम्ही जर मला फॉलो करत असणार तर तुम्हाला माहितीच असणार, माझी ननद बाई आहे ती असते वाकडमध्ये, आम्ही त्यांनाच भेटायला जातो आहे। आणि तिथूनच असं क्राफ्टचं एक्झिबिशन लागलेलं आहे, तिथे जाणार आहोत। आणि हे बघा इंडियन क्राफ्ट एक्झिबिशन लागलेलं आहे वाकडमध्ये, आणि त्यांच्या म्हणजे जवळपास वॉकिंग डिस्टन्सवरच आहे, त्यामुळे आम्ही लगेच चालून येथे आलेलो आहोत बघायला। आणि इथे बऱ्यापैकी म्हणजे असे जुने पुस्तक जे आहे ते सुद्धा ठेवलेले आहे, आणि बरेच म्हणजे प्राइस रेंज जे आहे 10% ऑफ, 20% ऑफ, आणि कोणाकोणावर 50% ऑफ, आणि बरेच असे किलोवर सुद्धा होते। पुस्तक वाचल्याने आपल्याला एकट्याने विचार करण्याची सवय लागते आणि खरा आनंद मिळतो। पुस्तकाची किंमत रत्नापेक्षा जास्त आहे, कारण पुस्तक विवेकबुद्धी उजळवतात। पुस्तकं आपल्या सोबतच्या जगाची समज देतात। पुस्तकात आपले विचार करण्याची, बोलण्याची आणि विश्लेषण करण्याची पद्धत बदलण्याची ताकद असते। मला ना इथली बरेच अशी पुस्तकं आवडली, पण माझ्याकडे बराच असा स्टॉक आहे, ती अजून माझी वाचायची बाकी आहे, त्यामुळे ना मला यांनी घेऊ दिलं नाही। नको म्हणे, पहिले रीड कर आणि नंतर तुला बाकीचे पुस्तक मिळतील। तर असं काही बघून विश लिस्टमध्ये अजून काहीतरी ॲड झालं, याचा मला आनंद झाला इथे। माणसाला ना दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेलं पुस्तक आणि दोन म्हणजे भेटलेली माणसं। आयुष्यरूपी रस्त्यावर चालत असताना कोणत्या वळणावर कोणती आणि कशी माणसं भेटतील हे आपल्या हातात नाहीच, पण जे भेटतात त्यांच्याकडून बरं वाईट, चांगलं खराब असे बरेच अनुभव मिळतात। चांगले ते घ्यायचं आणि वाईट ते गंगेला द्यायचं, आणि तसंच पुढचा प्रवास सुरू करायचा, कारण ते आपल्या हातात नाहीच मुळात। पण हुशार बनण्यासाठी पुस्तकाची जोड आपण घेऊ शकतो, त्याने आपल्या आयुष्याचा प्रवास सुखदायी नक्कीच होईल। आणि एक सुंदर अशी कवितेचं पेज जे आहे ते मी क्लिक केलेलं आहे, नक्की पॉज करून आपण चेक करा। आणि इथे होम डेकोरेशनसाठी खूप सुंदर अशा वस्तू होत्या, अगदी 20-20, 40-40 रुपयाला होत्या, पण मला काही घ्यायचं नव्हतं, कारण बरेच वस्तू अशा आहेत की ज्यात पडून आहे माझ्याकडे। मला त्या पहिले यूजमध्ये म्हणजे कराव्या लागतील, काढाव्या लागतील, आणि नंतर बाकीच्या वस्तू घ्यायचं असेल तर ते मी घेऊ शकते। आणि हे फ्लॉवर पॉट मला आवडलेलं होतं, अगदी 350 रुपयाला होतं, पण प्राईस जास्त असल्यामुळे मी काही घेतलं नाही, आणि मला खूपच आवडलेलं होतं। बघू आता नंतर केव्हा घेईल मी। आणि ही एक घंटी आहे, छान होती। आणि इथली क्रॉकरी सेट तर खूपच छान आहे, बघा आपण किती सुंदर, म्हणजे एकदम अशा कलरफुल आणि भरपूर अशा व्हरायटीज आहेत। होम डेकोरेशनसाठी तर खूपच सुंदर वस्तू होत्या। आपल्याला जर होम डेकोरेशन करायचं आवडत असेल आणि आपल्याला वस्तू अशा ज्या आहे युनिक घ्यायच्या असतील तर आपण इथे नक्की व्हिजिट करा। दिस वन इज द बेस्ट प्लेस फॉर यू। वाकडमध्ये अगदी रोड साईडला हे इंडियन क्राफ्ट बाजार भरलेला आहे, सो चेक इट आउट। आणि ही एक हँडमेड गन आहे, ती मी सध्या अशी ट्राय करून बघते, मला खूप आवडली ती गन। बऱ्याच सुंदर वस्तू होत्या, पण प्राइस रेंज त्यांची ना थोडी हाय होती, कारण ते हँडमेड असल्यामुळे त्यांची प्राइस रेंज थोडी हायच होती। आणि आम्ही सहजच इथे आलो होतो, काही असा विचार नव्हतं की आम्हाला येथे यायचं आहे आणि व्हिजिट करायचं आहे। आम्हाला म्हणजे रोडवर जात असताना हे दिसलं आणि आम्ही घरी गेलो आणि घरून लगेच येथे आलो, म्हणजे माझ्या नंदीकडे गेलो आणि लगेच आम्हाला इथे व्हिजिट करायचं होतं तर व्हिजिट केलं। बऱ्याच ठिकाणी येथे ना या लोकांनी अलाउड नाही केलं शूट करायला, त्यामुळे ना बरेच म्हणजे जे शॉप्स वगैरे आहे त्यांचं शूट मी करू शकले नाही। आणि इथे लेडीजसाठी तर खूपच छान वस्तू होत्या, बायांसाठी तर ही एक पर्वणीचं आहे, कारण अशी कोणतीच लेडीज नाही तिला शॉपिंग आवडत नाही। आणि असं नाही की आपण कोणती वस्तू म्हणजे घेत नाही, कोणत्याच लेडीजला असं नाही की ती शॉपिंगला जाणार नाही आणि ती घेणार नाही, असं होतच नाही। बऱ्यापैकी छान वस्तू आहे। तर ही साडी जी आहे ती कॉटन साडी आहे, खूप सुंदर साडी होती, प्राइस रेंज याची 900 रुपये होती। ती साडी आहे ना, साडी आहे हे 700 की आणि ही जी साडी दाखवली ती 900ची होती, आणि पहिली जी ग्रीन साडी दाखवली ती 700ची होती। यांची प्राइस रेंज स्टार्टच 700 पासून होत होती।
पण मला तरी वाटतं ना, अशा ठिकाणी जी प्राईस रेंज आहे ती थोडी कमी ठेवायला पाहिजे, कारण इतक्या प्राईजमध्ये दुकानावर सुद्धा आपल्याला साड्या मिळून जातात आणि तेही चांगल्या मिळतात. असं नाही की यांच्यापेक्षा त्या खराब असतील, त्यासुद्धा छानच असतात. पण अशा ठिकाणी एक्झिबिशन वगैरे जर असेल ना, तिथे प्राईस जी आहे ती खूपच जास्त हाय ठेवलेली असते, त्यामुळे कोणी घेत नाही आणि असेच निघून जातो आपण, कारण प्राईस जी आहे ती हाय असते. आणि हे शूज जे आहे ते सुद्धा 600चं होतं, पण आम्ही त्याला बार्गेनिंग करून ना 400मध्ये घेतलं. 650 का हो मैडम? ये वाले कितनी बोला? 350. आणि येथे सँडल आणि शूजची प्राईस रेंज जी आहे ती 350पासून स्टार्ट होती आणि पुढची जी आहे ती प्राईस आम्ही विचारलंच नाही. आम्ही जवळजवळ 650पर्यंतची प्राईस जी बघितली आणि त्यालाच आम्ही 400मध्ये घेतलं. सँडल आणि जुती खूपच छान होत्या, आवडल्यासुद्धा आम्हाला, पण प्राईस जास्त असल्यामुळे आम्ही जास्त काही घेऊ शकलो नाही. एकच घेतली आणि लगेच निघालो आहे पुढे. मेन्ससाठी पण आपल्याला अशा प्रकारे कुर्ता वगैरे जे आहे ते इथे मिळतील. कॉटनच्या सुंदर अशा कुर्ती होत्या. 550ला 2 आणि लॉंग कुर्ती जर पाहिजे असेल आपल्याला तरी ती 700ला 2 अशा होत्या. आणि ही साडी खूप आवडली होती मला. कलर बघा हा पण किती सुंदर आणि खूपच वेगळा कलर होता. पण येथे ना दुकानदार म्हणजे कोणीच नव्हतं, त्यामुळे ना आम्ही पुढे गेलो आणि नंतर असं म्हणजे फिरून येणार होतो, पण तसं आम्ही काही आलो नाही आणि विसरलो म्हणजे यायचं, असं झालं. बरेच अशा वस्तू असतात ना आपल्या मनात भरून जातात आणि आपल्याला त्या घ्याव्याशा वाटतात, पण अशा वेळेस ना असं होतं की म्हणजे नेमकं घेतलं जात नाही आणि नंतर आपण त्या गोष्टीचा विचार करत बसतो की यार मला ती घ्यायची होती, मी ती काश घेतली असती तर बरं झालं असतं, म्हणजे पश्चाताप करतो नंतर. आणि त्यातली ही एक असणार आहे, कारण मी सुद्धा इतकं पश्चाताप करत होती घरी आल्यानंतर, मी विसरली ॲक्च्युली घ्यायचं. आणि ह्या छोट्या मोठ्या ज्वेलरी आहे ज्या आपल्याला म्हणजे सर्रास कुठेही मिळतात, त्यात काही इतकं मोठं नाही आहे. आणि ही हँडबॅग आहे ती सुद्धा खूपच सुंदर होती. इथे हँडबॅग पण खूप छान होत्या. 650 ज़्यादा नहीं है। प्राईस तर रिजनेबल होत्या, पण आम्हाला वाटत होतं की ह्यात जास्त आहे, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी बार्गेनिंग करत होतो, पण ते काही प्राईस कमी करायला तयार नव्हते, त्यामुळे राहू दिली. आणि हे छोटे मोठे USB लाईट आणि USB फॅन आहे ते घेतले. येथे ना कॅमेरा अलाउड नसल्यामुळे ना मी शूट वगैरे काही करू शकले नाही, आपण समजून घ्या. आणि ते खाण्यासाठी अशा वस्तू आहे. आणि ह्या हँडक्राफ्टेड नेकलेस वगैरे काय म्हणतो आपण त्याला, गळ्यात घालण्यासाठी चोकर आहे, तो खूप सुंदर होता, तो मी एक घेतलेला आहे. हा जो दिसतोय तोच मी घेतलेला आहे. 150 रुपयाला होता, पण आम्ही 140ला घेतला. खूप सुंदर होता आणि अगदी कॉटनच्या साड्या वगैरे ज्या आहे त्यावर आपण इझिली कॅरी करू शकतो असा होता. आणि सुंदर अशा मूर्ती आहे, आपण बघा खूप छान, एकदम भारी. आणि यांची प्राईस जी आहे ती 5,500 आणि याची जवळजवळ 8,000 होती. आणि इथून छोटा हा शिवाजी महाराज दिसतोय तो घेतला आम्ही 200 रुपयाला आणि लगेच निघालो आहे पुढे. बरेच असे रग वगैरे होते, त्यांची प्राईससुद्धा 15,000 होती, इतकी जास्त, बापरे. आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला हे असे फ्लावर पॉट वगैरे आहे ते दिसले. आणि हा जो आहे तो कप होता. हा मस्त कोम आणि आरसाचा सेट आहे. खुलजा सिम पण या बक्सामध्ये काहीच निघालं नाही. आर्टिफिशियल फ्लावर वगैरे ठेवण्यासाठी हे फ्लावर पॉट खूप सुंदर होते, त्यांची डिझाईन पण खूप छान होती. आणि आपल्या गॅलरीमध्ये जर आपल्याला असा जो टेबल वगैरे ठेवायचा असेल तो सुद्धा खूप छान होता. आणि हे सुद्धा खूपच सुंदर होते, सगळे हँडमेड होते. तर याला आताच वेळ झाली आहे बाय करण्याची आणि आत्ता घरी निघालो आहे आम्ही. वॉकिंग डिस्टन्सवरच घर असल्यामुळे लगेच पायी जातो आहे. आणि ह्या 2-4-8 वस्तू घेतलेल्या आहेत त्या मी दाखवते. मुलांसाठी थोडीशी पुस्तकं घेतली GK आता सुट्ट्या लागणार, तर त्यांना रिव्हिजन म्हणजे रीड करण्यासाठी काहीतरी हवं, त्यामुळे जेवण वगैरे केलं आणि लगेच निघालो आहे घरी. आणि आपण बघा हा रस्ता किती सुंदर दिसतोय, रात्रीचे लाईट वगैरे खूप छान दिसतात. तर आपल्याला हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सो टेक केअर फ्रेंड्स, बाय.